राज्य सरकारची जी योजना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजना, या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना 1000 घरं मंजूर केले आहेत. त्याबद्दल काय सांगाल आपण? नमस्कार सर. 2008 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना विशिष्ट काम केल्याबद्दल मोफत सदनिका द्यावी असा शासनाचा जी आर होता. परंतु महापालिकेमध्ये त्याची अंमलबजावणी आजपर्यंत केली नव्हती आणि 2010 मध्ये मी त्याचा पाठपुरावा केला आणि आजही करतोय आणि त्याला काल यश आलं. महापालिकेने 1030 लोकांची यादी जाहीर केलेली आहे. त्याचप्रमाणे 76 लोकांना गेल्या वर्षी दापोडीमध्ये घर दिलेले आहेत. त्याचप्रमाणे आणखी काही लोक आहेत त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या मी आता आयुक्तांना ज्या सादर करणार आहेत की काही लोकांचे 78% जे लोक कामगार आहेत त्यांची नाव त्या यादीमध्ये नाहीत. तर आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांना मोफत सदनिका द्यावी या कारणास्तव आपण महापालिकेमध्ये वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. माहितीच्या अधिकारामध्ये मी त्यांच्याकडून माहिती घेतलेली आहे की किती लोक महापालिकेमध्ये 25 वर्ष सेवा झालेली आहेत. त्यांची संपूर्ण माहिती माझ्याकडे आहे. त्यांना किती घरं द्यायची त्याची माहिती आपल्याकडे आहे. आपण महापालिकेमध्ये काम करत असताना त्यांनी एक जी आर काढला गेल्या वर्षी की कोणी कर्मचारी जर त्याचा लाभ घेत असेल तर महापालिकेच्या क्षेत्रामध्ये त्याचं मिळकत नसावी. आता मला एक सांगा की महापालिकेमध्ये 25-30 वर्ष सेवा करत असताना कर्मचारी हा 25 वर्षा अगोदर अविवाहित असेल, त्याच्यानंतर त्याचं लग्न झालं असेल, त्याला मुलं बाळ झाले असतील, त्याचं कुटुंब वाढलं आणि असं कुटुंब वाढल्यानंतर त्याने त्याच्या नावाची मिळकत घेणं त्याला जरुरीच असतं. परंतु महापालिकेने त्याच्यामध्ये शासनाचे कोणतेही गाईडलाईन न घेता असा जी आर काढला की ज्याच्या नावावर घर असेल किंवा शहरामध्ये मिळत असेल अशा लोकांना त्याच्यामधून वगळण्यात येईल. त्याचा सुद्धा मी पाठपुरावा केलाय. आपल्या महापालिका सहाय्यक आयुक्त आरोग्य विभाग सचिन पवार साहेब यांना मी त्याशी सूचना केल्या. त्यांनी त्या मान्य केल्या की आम्ही त्याची शासनाला माहिती मागवतो आणि त्याच्यावर आपण विचार करू. परंतु या महापालिकेमध्ये गेली 78 पासून महापालिकेची स्थापना झाल्यापासून जे लोक काम करतात त्या लोकांना 25 वर्ष ज्या दिवशी आली त्या सर्व लोकांना या महापालिकेमध्ये घरे मिळाली पाहिजेत आणि महापालिकेमध्ये ज्यांच्या नावावर मिळकत असेल अशा लोकांना वगळू नये. याचाही आम्ही आयुक्तांना मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा हे केलंय की गेल्या 125 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वतः समक्ष आंबेडकर पुतळ्यावरती निवेदन दिलं. त्यांना विनंती केली की सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला 125 वर्ष होतात त्यानिमित्त आपण आरोग्य कर्मचाऱ्यांना 25 वर्षाची घरं मोफत द्यावी याचा आयुक्तांना आदेश करावा अशी मी त्यांना विनंती केली. त्याचे माझ्याकडे फोटो आहेत किंवा पुरावे मी तुम्हाला त्याचे पुरावे देईल. माझ्याकडे सगळे पेपर आहेत, मी सर्व पेपर आपल्याला दाखवेल. आपण महापालिकेमध्ये काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त न्याय मिळावा. त्याचप्रमाणे पीसीएमसी कॉलनी या ठिकाणी सुद्धा काही लोकांचे 576 लोकांचे घर आहेत. त्याचा सुद्धा मी पाठपुरावा करतोय. ते सुद्धा मी आयुक्तांना पत्र दिलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांचे घर आहेत त्यांची नावं वगळू नये अशी मी त्यांना विनंती करणार की ज्या लोकांना 25 वर्ष आलेत पण त्यांनी पीसीएमसी कॉलनीमध्ये घर घेतले त्यांची सुद्धा नाव वगळू नये आणि महापालिका क्षेत्रामध्ये ज्यांच्या नावावरती घरं असतील त्यांची नाव वगळू नये. सर्वांना आपण त्याचा लाभ द्यावा अशी मी आयुक्तांना विनंती करणार आहे. धन्यवाद सर.